Hello everyone. Start with a third lesson, Grady method. Then theory part completed by the offline lecture. Then also solve this Grady method created by the two types. First one is a knapsack problem. Then second one is a job sequence. Then first method, knapsack problem. What is a knapsack problem? Knapsack problem आपण कसा सॉल्व करणार आहोत ते बघूया. This is an example of knapsack problem. First, find an optimal solution for knapsack problem where n is equal to 7, then m is equal to 15, m is the capacity, then n is the number of object, then p is a profit and w is a weight, then p1, p2, p3, p4 this is a randomly value, p7 this is a assigned by the profit value, then 10, 5, 15, 7, 6, 18, 3 this is a profit value, then w1, w2, w3, w4, w5, w6, w7 this is a randomly by the weight value, this is a profit value and weight value. Then step first, number of object. Which is the number of object? N. N means number of object. This is a 7. Number of object is equal to 7. Then capacity. M is a capacity. M is equal to 15. M is equal to 15. Then next one, step second, calculate by PI ratio by the WI. P means profit, then W means weight. आपला याचा रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. देन ऑब्जेक्ट, फर्स्ट ऑफ ऑल आपले ऑब्जेक्ट किती आहे 7. आपण ऑब्जेक्ट रँडमली असाइन केले 1 2 3 4 5 6 7. दिस इज रँडमली असाइन बाय द ऑब्जेक्ट. देन PI. PI मीन्स वेट. वेटच्या ज्या व्हॅल्यू आहे 10 5 15 7 6 18 3 त्यासुद्धा आपण रँडमली असाइन केल्या. देन WI सेम वे वेटच्या सुद्धा व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट ज्या असाइन केलेल्या आहे त्या इथे टेबलमध्ये असाइन केलेल्या आहे. देन कॅल्क्युलेट बाय द PI रेशो बाय द WI. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे PI रेशो बाय द WI. तो टेबल नेक्स्ट आपण ॲड केला. PI काय आहे आपला 10 रेशो बाय द WI. WI काय आहे 2. It is a 10 divided by 2. It is a calculated by the 5. Same way. Next, 5 ratio by the 3. Answer will be 1.67. Then 15 ratio by the 5 is equal to 3. Then 7 ratio by the 7 is equal to 1. Then 6 ratio by the 1 is equal to 6. Then 18 ratio by the 4. Answer will be 4.5. Then 3 ratio by the 1. Answer will be 3. This is a calculate by the PI ratio by the WI. Then next one, step 3. Next step, select object with maximum profit PI. मीन्स आपल्याला सिलेक्ट ऑब्जेक्ट करायचा आहे, त्याच्यामधला मॅक्झिमम प्रॉफिट आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. नेक्स्ट ऑब्जेक्ट, प्रॉफिट, वेट, देन रिमेनिंग वेट. आपल्याला रिमेनिंग वेट कॅल्क्युलेट करायचं आहे, त्याच्यामुळं आपण PI रेशो बाय WI प्रिव्हियस स्टेपमधला तो टेबल कटआउट केलेला आहे आणि ॲड कोणता टेबल केलेला आहे रिमेनिंग वेट. आपली कॅपॅसिटी काय आहे 15. ती फर्स्ट ऑफ ऑल आपण असाइन केलेली आहे रिमेनिंग वेटला. देन इथे काहीच नाही ऑब्जेक्ट नाही, प्रॉफिट नाही, देन वेट नाही फर्स्ट रोला, त्याच्यामुळे आपण ब्लँक्स त्या रो सोडलेले आहे. देन नेक्स्ट वन, आपला मॅक्झिमम प्रॉफिट कोणता आहे ते चेक करूया आपण प्रिव्हियस टेबलमधला. मॅक्झिमम वेट कोणता आहे आता, सॉरी मॅक्झिमम प्रॉफिट कोणता आहे आपला 18 आहे आणि 18ची ऑब्जेक्ट लेवल काय आहे 6 आहे. देन वेट काय आहे 4 आहे. तेच आपल्याला नेक्स्ट टेबलमध्ये असाइन करायचं आहे. देन नेक्स्ट, मॅक्झिमम प्रॉफिट इज 18, ऑब्जेक्ट लेवल इज 6, देन वेट इज 4.
जो आपली कॅपॅसिटी होती त्याच्यातून आपल्याला वेट जो आहे आपला तो मायनस करायचा आहे. 15 minus 4 आन्सर विल बी 11. देन सेम वे मॅक्झिमम प्रॉफिट कोणता आहे 18 नंतरचा तो चेकआउट करायचा. दिस इज अ 15. 15चा ऑब्जेक्ट लेवल 3 देन वेट इज अ 5. 11 मायनस वेट काय आहे आपला प्रिवियस 5 इज इक्वल टू 6. देन नेक्स्ट वन मॅक्झिमम प्रॉफिट विल बी 10. 10ची ऑब्जेक्ट लेवल 1 देन वेट 2. 6 minus 2 इज इक्वल टू 4. देन आता इथे आपल्याला काय करायचं आहे आपला मॅक्झिमम प्रॉफिट आपला रिमेनिंग वेट आपलं 0 आलं पाहिजे असा असाइन करायचं आहे. त्याच्यामुळे आपण मॅक्झिमम जो प्रॉफिट आहे तिथे 4 into 1 इज इक्वल टू आन्सर विल बी 4 अँड ऑब्जेक्ट लेवल जे आहे 4 त्याचे आपण इथे प्रॉफिट घेतलेला आहे. देन वेट विल बी 4. 4 minus 4 is equal to 0. This is a addition by the profit. 18 plus 15 then 10 plus 4. Answer will be 47. Total answer will be 47. Next step, select object with minimum weight. जो आपण प्रिव्हियस स्टेपला काय केलेलं आहे मॅक्झिमम प्रॉफिट कॅल्क्युलेट केलेला आहे. इथे काय करायचं आहे आपल्याला मिनिमम वेट कॅल्क्युलेट करायचं आहे. सेम वे ऑब्जेक्ट प्रॉफिट वेट अँड रिमेनिंग वेट. फर्स्ट ऑफ ऑल आपण जी कॅपॅसिटी आहे m इज इक्वल टू 15 ती आपण इथे असाइन केलेली आहे 15. देन मिनिमम वेट जो आहे तो आपण फर्स्ट ऑफ ऑल असाइन केलेला आहे. मिनिमम वेट काय आहे आपला 1. देन प्रॉफिट इज अ 6. देन ऑब्जेक्ट लेवल इज अ 5. देन 15 minus 1 वेट मायनस करायचं आहे आपल्याला. आन्सर विल बी 14. देन नेक्स्ट मिनिमम वेट काय आहे आपला 1. त्याची प्रॉफिट लेवल 3. देन ऑब्जेक्ट लेवल 7. आन्सर विल बी 14 minus 1. आन्सर विल बी 13. देन नेक्स्ट वन वेट विल बी 2 मिनिमम वेट. प्रॉफिट इज अ 10. देन ऑब्जेक्ट इज अ 1. देन 13 minus 2. आन्सर विल बी 11. नेक्स्ट वेट काय आहे आपलं मिनिमम 3. देन प्रॉफिट 5. देन ऑब्जेक्ट लेवल 2. दिस इज अ 11 minus 3 is equal to 18. Sorry, 18 नाही 11 minus 3 answer will be 8. Then next one minimum weight is a 4. Profit level 18. Then object 6. Then 8 minus 4 आन्सर विल बी 4. आता इथे सुद्धा 4 आलेला आहे. रिमेनिंग वेट आपला 0 आला पाहिजे. त्याच्यासाठी आपण रेशो करणार आहोत. 4 into 3 इज इक्वल टू 12. देन वेट ऑल्सो 4 अँड 4 minus 4 आन्सर विल बी 0. देन ॲडिशन ऑफ अ प्रॉफिट 6 plus 3 plus 10 plus 5 plus 18 then plus 12. This is the answer will be 54. Then next step, select object with a maximum PI रेशो ऑफ अ WI. आपल्याला मॅक्झिमम रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. नेक्स्ट वन ऑब्जेक्ट प्रॉफिट वेट देन रिमेनिंग वेट. देन m इज इक्वल टू 15. देन आपल्याला रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. आपण काय केलेलं आहे आता 6 जो प्रॉफिट आहे तो फर्स्ट ऑफ ऑल असाइन केलेला आहे. त्याचे ऑब्जेक्ट लेवल आहे 5. देन वेट आहे 1. 15 minus 1 इज इक्वल टू 14. देन नेक्स्ट 10 प्रॉफिट आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. देन ऑब्जेक्ट लेवल इज अ 1. देन वेट इज अ 2. 14 minus weight means 2 is equal to 12. Same this is a criteria by the PI ratio by the WI. But last step will be object 7 then profit 3. Weight will be 1. 3 minus 1 is equal to 2. प्रिव्हियस जसं बघितलेलं होतं इथे 4 आलेला होता मीन्स आता आपल्याला आन्सर काय आणायचं आहे 0 आणायचं आहे. तर त्याला काय केलं होतं आपण 4नेच मल्टिप्लाय केलेलं होतं. तसंच आपण इथे 2 आलेला आहे आपल्याला आन्सर 2 आणायचं आहे. त्याच्यामुळे आपले ऑब्जेक्ट लेवल आहे 2. त्याच्यामुळे 2 into 1.67 इज इक्वल टू आन्सर विल बी 3.34. देन वेट विल बी 2. 2 minus 2 is equal to 0. Then profit total 6 plus 10 plus 18 plus 15 then plus 3 then plus 3.34. This is the answer will be 55.314. Conclusion, with the help of profit approaches, profit or weight is the best method of a
knapsack problem. थँक्यू स्टुडंट्स. कीप वॉच माय व्हिडिओ. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जॉब सिक्वेन्सिंग प्रॉब्लेम बघणार आहोत.